हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामी प्रकट दिन, एक दिवसाचे पारायण कसे करावे, उद्यापन कसे करावे, सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी कशी करायची व एक दिवसाचे पारायण केल्याने 11 दिवस किंवा 21 दिवस किंवा 7 दिवस पारायण केल्याचे पुण्य मिळते, ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 20 मार्च 2024 शुक्रवार स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे. प्रकट दिन खूप शुभ व पवित्र आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला 21 दिवस किंवा 11 दिवस किंवा 7 दिवसाची सेवा करणे शक्य झाले नसेल तर आपण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी 1 दिवसाचे पारायण करू शकता. 1 दिवसाचे पारायण करणे खूप सोपे आहे व प्रभावीसुद्धा आहे. आपल्याला 1 दिवसाचे पारायण केल्याने 11 किंवा 21 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे पारायण केल्याचे पुण्य मिळणार आहे. स्वामींची सेवा आपण पूर्ण श्रद्धेने केली की स्वामी आपल्या सर्व अडचणी दूर करून आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण करतात. स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण स्वामींकडे काहीसुद्धा मागितले नाही तरी स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. आता आपण बघूया स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी 1 दिवसीय सेवा कशी करायची व पूजेची मांडणी कशी करायची. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. घर साफ करून पोछा मारताना पाण्यामध्ये थोडीशी हळद घालावी, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. घराचे मुख्य द्वार साफ करून उंबरठ्यावरती हळदीचे लेपन लावावे. दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढावी. छान रांगोळी काढावी. मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण लावावे, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. आता देव छान स्वच्छ करून घ्या. देवघर आपले छान स्वच्छ करून घ्या. बाजूला एक चौरंग ठेवावा, त्यावरती लाल किंवा पिवळे कापड घालावे. मग गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करावी. त्याची पूजा करून हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पित करावी. स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक करावा. अभिषेक आपण पाणी, दूध, पंचामृतसुद्धा वापरू शकता. मग स्वामींना अत्तर लावावे. स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. मग झेंडूची फुले अर्पित करून दिवा अगरबत्ती लावावी. नैवेद्य म्हणून खडी साखर किंवा साखर ठेवावी किंवा फळे ठेवली तरी चालेल. पूजा करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करत राहा. मग स्वामींच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश ठेवा. आपली जर इच्छा असेल तर ठेवा. कलश ठेवताना प्रथम तांदळाची रास करा. कलशामध्ये पाणी, हळद, कुंकू, अक्षता, कॉईन व फूल घाला. कलशाच्या बाजूने कुंकू व पाणी मिक्स करून 5 दिशेला रेघा काढा व मध्यभागी स्वस्तिक काढा. आता कलश तांदळाच्या राशीवरती ठेवा. कलशावरती 5 विड्याची पाने व नारळ ठेवा. नारळाला सुद्धा हळद, कुंकू, अक्षता व फुलं अर्पित करा. आता आपली पूजेची मांडणी करून झालेली आहे. मग चौरंगासमोर आसन घालून प्रथम संकल्प करावा. संकल्प करताना हातामध्ये जल, हळद, कुंकू, अक्षता व फूल घ्यावे. मग आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगावी व जल तामणात सोडावे. मग ते पाणी आपण झाडालासुद्धा घालू शकता. संकल्प करताना आपण श्री स्वामी समर्थ यांचे चरित्र सारामृतचे 21 अध्याय वाचन करणार आहोत व श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जाप करणार आहोत असे सांगावे. आता आपण प्रथम गणपती बाप्पांचे अथर्वशीर्ष म्हणावे. मग स्वामींची सेवा करावी. शेवटी गणपती बाप्पाची आरती, अक्कलकोट स्वामींची आरती व दत्त महाराजांची आरती म्हणावी. मग गोडाचा नैवेद्य दाखवावा. मग संध्याकाळी वरण, भात, भाजी, चपाती व गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा. स्वामींना बेसनाचे लाडू खूप प्रिय आहेत. स्वामींचा प्रकट दिन मनोभावे व शांतपणे साजरा करा. स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.